योगे जुळुंगे परमेश्वराचा अवतार आम्हाला भगवंताला चालवली म्हाताऱ्या माणसाला आमचा खूप खूप आशीर्वाद आहे। नमस्कार, मी ज्ञानेश्वर पाटेकर। आता आपण आज आलो आहोत राजस्थान या ठिकाणी योगेश भाऊ जुरुंगे आयोजित या ठिकाणी राजस्थान या सहलीचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यामध्ये खाटू श्याम, सावरिया सेठ, सालासर बालाजी आणि अजमेर दर्ग्याचं या ठिकाणी भाविकांसाठी चांगल्या पद्धतीने नियोजन केले। तर या ठिकाणी काही भाविक आहेत, आपण त्यांची वार्तालाप करून विचारून घेणार आहोत की कसं वाटलं एकंदर त्यांचा प्रवास, काय सांगाल? तर काय सांगाल आपण, काय नमस्कार, मी आज इथे योगेश भाऊ मित्र परिवार योगेश भाऊ जुरुंगे यांचं हार्दिक असं अभिनंदन करू इच्छितो। कारण आज जी राजस्थान ट्रिप सर्व भाविकांसाठी योगेश भाऊ जुरुंगेंनी उपलब्ध करून दिली, याच्यामध्ये सर्व भाविक अतिशय समाधानी आणि आनंदी आहेत। न भविष्यती न सुख न जितोवर न भविष्यती अशी ही ट्रिप आहे। येणाऱ्या काळामध्ये लोणी पेरणे जिल्हा परिषद गटामधनं योगेश भाऊ जुरुंगे सारखा कार्यकर्ता आज या आमच्यासारख्या मतदार वर्गाला लाभलेला आहे। याचं खरंच या संधीचं सोनं मतदारही करतील आणि योगेश भाऊ जुरुंगेही करतील। येणारा जिल्हा परिषद गट हा 1 नंबरने योगेश भाऊ जुरुंगे येतील, यात कुठलीही तीळ मात्र शंका नाही। आणि अशी आम्हाला खात्री आहे की 100% योगेश भाऊ जुरुंगे यांचा जिल्हा परिषद गट हा त्यांच्याच नावावरती होईल। धन्यवाद। मी फुलगावची राहणारी आहे। तर एक देवाचा निधी त्या ठिकाणी ना म्हणून या ट्रिपला मी आलेली आहे। तर 2 दिवस जो आमचा प्रवास झाला बसचा, तर खरोखर त्या सर्व बस चालकांचं पण आभार मानले पाहिजे। आणि शिवाय तुम्ही जे सगळे संयोजक काम करताय त्यांचं पण सगळ्याचं खरंच सगळ्यांच्या तर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन। 2 दिवसाचा प्रवासात आम्हाला चहा, नाश्ता, जेवण आणि सगळं व्यवस्थित झालेलं आहे। आणि काल रात्री उतरल्यावर सुद्धा आम्हाला राहण्याची अगदी व्यवस्थित सोय केली। आज सकाळी आमचं देवदर्शन सुद्धा अगदी व्यवस्थितरित्या पार पाडलं। हे ट्रिप ज्यांनी काढली आपले लाडके नेते म्हणायचं जुरुंगे यांचे सुद्धा योगेश भाऊ जुरुंगे यांनाही आपल्या सर्वांच्या तर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन। आणि सर्वजण अगदी तुमच्या पाठीशी आहो आणि तुम्हाला अवश्य आमचा सर्वांचा आशीर्वाद। ना सुनील आंबेकर आहे, मी शिंदे वस्तीवरून वडगाव शिंदे वस्तीवरून आले आहे। आणि भाऊंनी आम्हाला म्हणजे आम्ही स्वप्नात सुद्धा बघितलं, म्हणजे स्वप्नात सुद्धा आम्ही विचार नव्हता केला की आम्ही राजस्थानचं दर्शन आम्हाला घडून येणार आहे। आणि त्यांनी आम्हाला एवढं म्हणजे इतकं छान म्हणजे त्यांनी नियोजन केलेलं आहे की आम्हाला कोणत्याच प्रकारची म्हणजे तकलीफ वगैरे नाही झाली। आणि चहा नाश्ता वेळेवर आलेला आहे, जेवण वगैरे सगळं व्यवस्थित झालेलं आहे। आणि माझी एवढीच इच्छा आहे की योगेश भाऊ जुरुंगेंना सगळ्यांनी सपोर्ट करावा, एवढीच माझी इच्छा आहे। अंबिका लोकेश जाधव, वडू खुर्द येथे आम्ही राहतो। आम्हाला जेव्हा कळलं की खाटू श्यामची ट्रिप निघाली तेव्हा आम्ही फॉर्म भरले आणि आमचा पहिल्या ट्रिपला नंबर लागला। योगेश भाऊ जुरुंगेने आमची भरपूर काळजी घेतली, आम्हाला बसण्याची व्यवस्था केली, नाश्ता वेळेवर, जेवण वेळेवर आणि आम्हाला एवढ्या लांब प्रवासाचा सहभाग दिला त्याबद्दल धन्यवाद। रेखा संदीप कदम, गाव निरगुडी। आम्ही 24/12/2025 ला लोणी मधून या प्रवासासाठी निघालेलो आहोत। तर या प्रवासात आम्हाला नाश्ता, जेवण या सर्वांची सोय खूप चांगल्या प्रकारे केलेली आहे। आणि प्रवासातील ड्रायव्हर लोक ही सर्वांचे चांगले आहेत। त्या सर्व ड्रायव्हर दादांचे आमच्या महिला मंडळ व पुरुष मंडळ यांच्या वतीने धन्यवाद मानते। त्यांना आम्हाला इथपर्यंत सुखरूप पोहोचवलं। तसेच आमच्या निरगुडी गावाच्या वतीने व महिलांच्या वतीने आम्ही योगेश भाऊंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पाठीशी आम्ही सदैव राहू हे सर्वांना ग्वाही देतो। आणि आज इथे आमचे सावलिया सेठचे दर्शन खूप छान प्रकारे झाले आहे। आणि आज आम्ही पुढच्या प्रवासाला प्रस्थान करणार आहोत। देवाकडे आम्ही भाऊंच्या पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद मागितले व त्यांना प्रेरणा देण्यासाठी बळ मागितले। धन्यवाद। नमस्कार, मी तृप्ती सुभाष कदम निरगुडी गावातून बोलतीये। भाऊंनी खूप छान आमची सुविधा केली। आमच्या गावामध्ये जेव्हा समजलं की राजस्थानला ट्रिप जायची आपली खाटू श्याम खास दर्शनासाठी,
लोकांनी सहभाग दिला. जास्त करून महिला मंडळ आमच्या सोबत आहे. निरगुडीतील म्हणजे प्रत्येक महिलेने भाऊंसोबत येण्याचं काय म्हणतो आपण इच्छा व्यक्त केली. दुसऱ्या म्हणजे अजूनही फॉर्म आमच्याकडे पडलेले आहेत की ज्यांना खूप इच्छा यायची, त्यांचं आम्ही दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रस्थान करणार आहे. यावेळेस खूप छान भाऊंनी नियोजन केलं. व्यवस्थित जेवण म्हणजे खास महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण की कोणालाही त्रास नको प्रवासामध्ये, असं जेवण भाऊंनी पुरवलं. त्यानंतर आज सकाळी आमचं सावलिया सेटचं दर्शन खूप छान एकदम जवळून झालं. पुढे आता आम्ही खाटू श्याम असेल, सालासर बालाजी असेल त्या ठिकाणी प्रस्थान करणार आहोत. भाऊंच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत. भाऊंना पुढं वाटचालीसाठी शुभेच्छा. भाऊंसोबत कायम असं लोकांचा आशीर्वाद राहू देत. भाऊंच्या जे मनात असेल ती इच्छा त्यांची पूर्ण होऊ देत. धन्यवाद. निकिता गणेश पोकळे, बुरकेगाव. कसा झाला प्रवास? खूप छान. प्रवासात काय अडचण? नाही, काहीच अडचणी नाही आल्या. घरगुती अगदी व्हेज जेवण मिळाले, नाश्ता वेळेवर मिळालेला आहे आणि म्हणजे अगदी त्यांनी खूप छान सोय केलेली उत्तमरित्या. प्रत्येक सीटला योगेश भाऊ झुरुंगे यांनी खूपरित्या चांगली सोय केलेली आमची. आम्ही आता सावरिया सेटचं दर्शन घेतलंय. खूप छान पद्धतीने आमचं दर्शन झालेलं आहे आणि व्यवस्थित सगळं म्हणजे मॅनेजमेंट खूप छान होतं त्यांचं. इथलं पुढचं खाटू श्यामचं दर्शन घेणार आहे. खाटू श्याम बालाजी. आणि आम्हाला म्हणजे ना त्यांनी आम्ही घरून निघल्यापासून आहे ना खूप छान प्रकारे सोय केली. आंघोळीची, नाश्त्याची, जेवणाची. त्यानंतर मग आम्हाला मध्ये मध्ये म्हणजे थोडासा ब्रेक देऊन आम्हाला प्रत्येक ठिकाणी थांबत होते बस. काही अडचणी आल्या तर मग त्याच्यामध्ये आम्हाला प्रत्येक गोष्टीची जाणीव करून दिली की कोणती कमतरता नाही पडली. जेवण वगैरे व्यवस्थित झालं, नाश्ता, आंघोळ्याची वगैरे सगळी सोय करून दिली होती गरम पाण्याची. त्यांच्यानंतर आता आम्ही पुढच्या ट्रिपमध्ये खाटू श्याम जे या ठिकाणी जाणार आहे तिथे पण खूप चांगली सोय होणार आहे. आणि आमच्या बुरकेगाव ग्रामस्थाच्या वतीने योगेश भाऊंना आमच्या खूप सदिच्छा आणि आशीर्वाद येतील निवडून अशी आमची शुभेच्छा. योगेश भाऊ यांच्या ट्रिपला आज आम्ही आलेलो आहोत. दर्शन घेतलं आता? सावरिया सेट इथे दर्शन झाले आहे. खूप एन्जॉय झाले. आम्ही लहान मुलांनी खूप एन्जॉय केले. आता आम्ही खाटू श्यामला जाणार आहे. आम्ही योगेश भाऊ यांच्या ट्रिपला आलेलो आहे. आम्ही राजस्थानला आलतो. आम्ही सावरिया सेठ यांचे या देवाचे दर्शन घेतले. आता आम्ही राजस्थान मध्ये खाटू श्याम या देवाला चाललो आहे.